नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण एक नवीन सिरीज या ठिकाणी घेतो आहोत। आयोगाचा नवा पॅटर्न 2022-23 मध्ये जे एक्झाम्स होणार आहेत या अनुषंगाने एमपीएससी ने नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। कंबाईन गट ब, गट क आणि राज्यसेवा परीक्षा प्री आणि मेन्सला जे प्रश्न आलेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहोत। एमसीक्यू ची प्रॅक्टिस जे म्हणतो का त्याचा हा एक भाग म्हणूया। प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्लस एमसीक्यूज। मुख्यत्वे आपण याच्या आधी आलेले प्रश्न घेतोय। एसटीआय आरसीपी ॲप्लिकेशनला तुम्हाला या सगळ्या पीडीएफ आपण अवेलेबल करून दिले आहे। तिथे कोर्सेस सुद्धा आहे। पीएसआय टीआयएसओचा, कंबाईन ग्रुप सीचा, तलाठीचा, राज्यसेवेचा सगळे कोर्स आहे। सध्या ऑफर त्या ठिकाणी आपण चालू केले आहे। तुम्ही निश्चितपणे डाउनलोड करा ॲप्लिकेशन आणि त्या ठिकाणी जाऊन त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। अधिकारी टीम सगळे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती सगळे काही तुम्हाला या ठिकाणी कोर्सेस भेटणार आहेत। स्टडी मटेरियल भेटणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन त्याच्यानंतर ई बुक्स, नोट्स, टेस्ट आणि स्टेट बोर्डच्या पीडीएफ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। आज आपण सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला। बघा पहिला प्रश्न आपल्या समोर काय आहे। विचारलेला प्रश्न आहे, चुकीचं विधान ओळखा म्हटलंय। सर्व अर्थ विधेयक अनुच्छेद 110 ही वित्तीय विधेयक असतात, परंतु सर्व वित्तीय विधेयक अनुच्छेद 117 ही धन विधेयक नसतात। बघा सर्व धन विधेयक ही काय आहेत, वित्त विधेयक आहेत 110 नुसार, परंतु सर्व वित्त विधेयक जे आहेत जे की 117 मध्ये नमूद आहेत ती धन विधेयक नसतात असं म्हटलेलं आहे। पहिलं विधान। दुसरं, वित्त विधेयक 117(3) हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जाऊ शकत नाही असं म्हटलंय। तिसरं, वित्तीय विधेयक 117(3) बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो आणि वरीलपैकी एकही नाही। तुम्हाला चुकीचे ओळखायचे, तुम्हाला अयोग्य ओळखायचे आहे। या ठिकाणी उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे। धन विधेयक म्हणजे काय, वित्त विधेयक म्हणजे काय, विधेयक म्हणजे काय, विधेयक म्हणजे काय, कायद्याचा कच्चा मसुदा। विधेयक म्हणजे कायद्याचा कच्चा मसुदा हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। ओके, त्याचं कायद्यात रूपांतर होतं। कच्च्या मसुद्याचं रूपांतर जेव्हा होते पक्क्या याच्यामध्ये त्याला आपण कायदा म्हणतो। पहिला मुद्दा जो आहे, सर्व धन विधेयक ही वित्त विधेयक असतात का, तर यस। मात्र सर्व वित्त विधेयक ही धन विधेयक नसतात, कारण धन विधेयकाचे काही निकष आहेत। कोणते निकष आहे त्याच्यावर आपण बोलूया। पहिलं विधान बरोबर आहे, मात्र दुसरं जे म्हटलंय की राज्यसभेद्वारे फेटाळले अथवा दुरुस्त केले जाऊ शकत नाही हे 117(3) ते या ठिकाणी मात्र चुकतंय। तिसरं आहे, वित्त विधेयक बाबत दोन्ही सभागृहात जर मतभेद झाले तर कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावू शकतो। मुद्दा महत्वाचा आहे आणि बरोबर आहे। म्हणजे वित्त विधेयकाबाबत जर मतभेद झाले तर संयुक्त बैठक बोलवता येते, हा मुद्दा लक्षात ठेवा। येथे फक्त 2 नंबरचं चुकतं आहे। बघूया आपण काय आहे स्पष्टीकरण। आता धन विधेयक हा शब्द आला कसा, बरोबर। धन विधेयक, धनामध्ये धन हा शब्द वित्तामध्ये समाविष्ट आहे, पहिला मुद्दा हा लक्षात घ्या। मात्र वित्त हा धनामध्ये नाही, वित्त हा विस्तृत आहे। आता धन विधेयकाची कार्यपद्धती काय, कलम 109 काय म्हणतं, धन विधेयक प्रथम केवळ लोकसभेतच मांडता येतं। आधी फक्त लोकसभेत मांडता येतं, हे केवळ राष्ट्रपतींच्या संमतीनेच मांडता येतं। धन विधेयक हे सरकारी विधेयक असतं, ते केवळ मंत्र्यामार्फतच त्या ठिकाणी लोकसभेत मांडता येतं। मंत्र्यामार्फत या ठिकाणी लोकसभेत मांडता येते असं म्हटलेलं आहे। धन विधेयक पारित केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवले जाते। बघा पारित झालं, राज्यसभेकडे पाठवलं जातं, मात्र राज्यसभेला धन विधेयकाबाबत विशेष अधिकार प्राप्त नाहीत असं म्हटलेलं आहे। राज्यसभा धन विधेयक फेटाळू शकत नाही, त्यात बदल करू शकत नाही, तर केवळ शिफारशी करू शकतं। बघा धन विधेयकामध्ये राज्यसभा काहीच करू शकत नाही, बदल नाही, फेटाळणं नाही, फक्त शिफारशी। आणि किती दिवसाच्या आत, 14 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी राज्यसभेला आपल्या शिफारशी करायच्या आहे। शिफारशी शिवाय किंवा शिफारशी विना लोकसभेकडे पाठवा, नाही तर लोकसभा म्हणणार की यांना मान्य जिंदाबाद। म्हणजे धन विधेयकाच्या बाबतीत लोकसभेला विशेष अधिकार आहेत, हा मुद्दा आम्हाला इथे लक्षात येतो आहे। आता वित्तीय विधेयक नेमकं काय असतं, पुढचा मुद्दा जो आहे वित्तीय विधेयक नेमकं काय भानगड आहे। हे राजकोषीय बाबीशी संबंधित आहे, सरकारच्या जमा खर्चाशी संबंधित आहे। जमा किती, खर्च किती, याच्यामध्ये 3 प्रकार पडतात। वित्त विधेयकामध्ये 3 प्रकार पडतात।
म्हणजे धनविधेयक हा एक वित्त विधेयकाचा प्रकार आहे हे लक्षात घ्या. धनविधेयक कलम 110 नुसार, वित्तीय विधेयक 1 कलम 117(1) नुसार, वित्तीय विधेयक 2 कलम 117(3) नुसार धनविधेयक ही वित्तीय विधेयकं असतात. मात्र सर्व वित्तीय विधेयक धनविधेयकं नसतात. हे विधान आपलं जे आहे ते या ठिकाणी सत्य ठरतं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय, खालीलपैकी लोकसभेचा कोणता विशेष अधिकार आहे? बघा, लोकसभेचे विशेष अधिकार, राज्यसभेचे विशेष अधिकार, लोकसभा सदस्यांचे विशेष अधिकार, राज्यसभा सदस्यांचे विशेष अधिकार, धनविधेयक मांडणे, दुसरं मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे, तिसरं राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवणे, चौथं आणीबाणी घोषणेला मान्यता देणे. लोकसभेचा विशेष अधिकार खाली दिले अ क अ ब ब ड ब क. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, पहिला मुद्दा, धनविधेयक मांडणं फक्त लोकसभेतच जमतं, धनविधेयक मांडणं. दुसरं, मंत्रिमंडळाविरुद्धचा अविश्वास ठराव फक्त लोकसभेतच मंजूर होऊ शकतो. पहिले 2 विधानं तर बरोबर आहे. मात्र राष्ट्रपती विरुद्धचा महाभियोग हा लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्ही ठिकाणी या ठिकाणी याच्याबाबत कामकाज होत असतं. आणीबाणीच्या घोषणेसंदर्भात सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये त्या बाबी मांडल्या जात असतात. लक्षात घ्या, म्हणजे इथे 2चं उत्तर हे 2 येत आहे. अ आणि ब हे उत्तर येत आहे. ओके, लक्षात घ्यायचं आहे लोकसभेच्या विशेष अधिकाराबाबत. पुढे धनविधेयक टिंबटिंब येथे प्रस्तुत केले जाते. आता STI प्रीचा क्वेश्चन आहे, कंबाईन प्रीचा. आपण मेन्सचे पूर्वचे सगळे प्रश्न घेतलेले आहेत, जे की तुम्हाला संसद राज्यघटने संदर्भातले जे मुद्दे आहे राज्यघटनेमधील संसदे संदर्भातले ते सगळे कव्हर होईल. आता धनविधेयक कुठे मांडलं जातं? दोन्ही सभागृहात, फक्त लोकसभेत, फक्त राज्यसभेत, फक्त राष्ट्रपती. मला वाटतं हा सगळ्यात सोपा प्रश्न या आजच्या सेशनमधला, की हे फक्त लोकसभेतच मांडलं जाईल. याचं कलम वगैरे सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी माहीत झालेल्या आहेत. आता धनविधेयक थोडंसं व्यवस्थित समजून घेऊ. थोडंसं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. धनविधेयक बघा, पहिला मुद्दा काय? पहिला मुद्दा या ठिकाणी सरळ सरळ लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे धनविधेयक कलम 110 आहे, ज्याच्यावर आपण आधी चर्चा केली. एखाद्या विधेयकाला धनविधेयक केव्हा म्हटलं जातं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की केव्हा. त्याचे निकष काय? तर एक म्हणजे कर. एखादा कर लावायचा आहे, तो रद्द करायचा आहे, तो माफ करायचा आहे, त्यामध्ये बदल करायचे, त्याचं नियमन करायचं आहे. टॅक्स संदर्भात जेवढं काही आहे का ते सगळं, तो लावणे, तो रद्द करणे, तो माफ करणे, त्याच्यात बदल करणे, त्याचं नियमन करणे, सगळं काही धनविधेयकामध्ये येतं. दुसरं, भारत सरकारने पैसे कर्जाने देणे. बघा, कर्जाने पैसे देणे, कोणतीही हमी देणे, याचं नियमन अथवा भारत सरकारने स्वीकारलेले किंवा स्वीकाराच्या कोणत्याही वित्तीय जबाबदारी, त्या बाबी सुद्धा धनविधेयकामध्ये येतात. भारताचा संचित निधी किंवा आकस्मिक निधी यांची अभिरक्षा, त्याची सुरक्षा, त्या निधीमध्ये पैशाचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे, या बाबी याच्यात येतात. पुढे भारताच्या संचित निधीमधून पैशाचं विनियोजन करणे, तो पैशाचा योग्य वापर करणे, कोणताही खर्च भारताच्या संचित निधीवर प्रभारित असल्याचे घोषित करणे किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे. पुढे भारताच्या संचित निधीच्या किंवा लोकलेखा निधीच्या खाती पैशाची आवक किंवा जावक अथवा केंद्र किंवा एखाद्या राज्याचं लेखापरीक्षण. बघा, लेखापरीक्षण जे आहे ना, ते सुद्धा या ठिकाणी धनविधेयकामध्ये येतं आहे. मुद्दे फार महत्त्वाचे. या मुद्द्यावर, या कन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, ते समजून घ्या. तो पॉईंट, कन्सेप्ट म्हणजे काय, संकल्पना म्हणजे काय, ते समजलं पाहिजे आम्हाला. बाबा, टॅक्सेशन येतंय, कर्ज येतंय, संचित निधी येतोय, आकस्मिक निधी येतोय, लेखापरीक्षणासंदर्भातले मुद्दे येत आहेत, या सगळ्या बाबी आम्हाला धनविधेयकामध्ये येत आहेत, हे लक्षात असलं पाहिजे. पुढे, कार्यकारी व्यवस्थापन व कायदेशीर नियंत्रणाचे प्रभावी साधन हे टिंबटिंब आहे. कार्यकारी व्यवस्थापन, एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट म्हणूया आपण त्याला. दुसरं, कायदेशीर, लिगल कंट्रोल, कायदेशीर नियंत्रण, याचं साधन काय? अंदाजपत्रक, लेखापरीक्षण, निर्णायक मत, निगराणी समिती. 4 नंबरचा प्रश्न आहे. बघा, कशामार्फत याचं सगळं नियंत्रण केलं जाऊ शकतं किंवा व्यवस्थापन? तर याच्यासाठी आहे अंदाजपत्रक, याच्यासाठी आहे बजेट, याच्यासाठी आहे अर्थसंकल्प. ओके, मग त्याच्याबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे. अर्थसंकल्प 2022चा अर्थसंकल्प आम्ही अभ्यासलेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो मांडला. नेमकं काय माहीत असावं आम्हाला अर्थसंकल्पाबद्दल? बघा, अर्थसंकल्प जर तुम्ही बघितला तर त्याला आय व्ययाचे अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. आय म्हणजे इन्कम आणि व्यय म्हणजे खर्च. किती खर्च, किती उत्पन्न. विशिष्ट आर्थिक परिस्थिती म्हणजे लादलेल्या आर्थिक मर्यादानुसार
जमा खर्चाची तोंड मिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. जमा आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ साधणं म्हणजे अर्थसंकल्प, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा येतो की हा शब्द कुठून आला. बजेट म्हणतो आपण त्याला, इंग्लिशमध्ये बजेट. हा शब्द आलाय फ्रेंच बजेटी या शब्दापासून. बजेट म्हणजे लहान थैली. अर्थसंकल्प मांडताना ब्रिटिश अर्थमंत्री एका छोट्याशा थैलीमधून आगामी वर्षाची जी आयव्यय विषयक कागदपत्र होती ती बाहेर काढायचे. तिथून या शब्दाचा उगम आहे. आता मग अर्थसंकल्पामध्ये काय असतं? उत्पन्न आणि खर्च यांचं वर्गीकरण आहे. उत्पन्न, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. दुसरं भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च. ओके. शासनाच्या रोजच्या व्यवहारातून येणारे उत्पन्न, जसे कर उत्पन्न, महसुली उत्पन्न. बघा, दररोजचं डेली उत्पन्न जे का ते महसुली उत्पन्नामध्ये जाते. जो दररोजचा खर्च होतोय, कर्जावरचं व्याज, अनुदान वगैरे, हे महसुली खर्चामध्ये जातं. बघा, डेली. दुसरं रिझर्व्ह बँक, जनता, इतर स्वरूपामध्ये मिळणारे कर्ज, हे भांडवली उत्पन्न आहे. कर्ज हे भांडवली उत्पन्न आहे. दीर्घकालीन योजनांवर जो खर्च होतोय का, मशीन घेणे वगैरे, इतर काही जे काही आपण खर्च करतोय पुढचं बघून, त्याला गुंतवणूक आपण म्हणू शकतो, ते जाते भांडवली खर्चामध्ये. म्हणजे महसुली आणि भांडवली या दोन शब्दांचे, रेव्हेन्यू आणि कॅपिटल, या दोन शब्दांचे अर्थ सुद्धा आम्हाला इथे समजून घ्यावे लागतील. आणि मला असं वाटतं तुम्हाला हे नीट कळत असावं. हे आपली जी आयोगाचा नवा पॅटर्न नावाची जी सिरीज आहे, निश्चितपणे तुम्हाला आवडत असावी. तुम्हाला या लेक्चरचा फायदा होत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप्लिकेशन आहे STI RCP, तिथे हे सगळ्या टॉपिकवरचे लेक्चर आपण घेणार आहोत. आयोगाचा नवा पॅटर्न याच्या अंतर्गत. म्हणजे तुम्ही राज्यसेवा करत असाल, कंबाईन ग्रुप बी करत असाल, ग्रुप सी करत असाल, पूर्व आणि मुख्य परीक्षा तुम्हाला चांगल्या गुणांनी पास व्हायचं असेल तर मला वाटतं हे सगळे लेक्चर बघून टाका या सिरीजमधले, जे की आपल्या ॲप्लिकेशनला तुमच्या कोर्सेसमध्ये अवेलेबल आहे. आणि सध्या कोर्सेसवर आपण ऑफर आणलेली आहे. ओके. निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेऊ शकतात. विधेयका मंजूर करण्यासंबंधात संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास, बघा, मतभिन्नता, दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास असा अडथळा दूर करण्यासाठी काही तरतुदी राज्यघटनेमध्ये आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त सभा होऊ शकते. कुठे? म्हणजे संयुक्त सभा जी आहे, ज्याला आपण कलम 108 म्हणतो. काय? कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन बोलवलं जातं लोकसभा आणि राज्यसभेचं. कोणत्या विधेयकाच्या बाबतीत? ते धन, सर्वसाधारण, घटनादुरुस्ती की वित्त विधेयक. संयुक्त अधिवेशन, जॉईंट सिटिंग असं आपण त्याला म्हणत असतो. ते कोणत्या बाबीमध्ये आम्हाला या ठिकाणी, म्हणजे ती तरतूद कशा बाबतीत आहे ते माहीत असलं पाहिजे. बघा, सर्वसाधारण विधेयकाबाबतीत, ओके, सर्वसाधारण विधेयकाबाबतीत आणि वित्त विधेयकाबाबतीत या तरतुदी आहेत. सर्वसाधारण आणि वित्त विधेयक, ब आणि ड हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. धन विधेयकाला लोकसभेला पूर्ण पॉवर आहेत. घटनादुरुस्ती विधेयकाबाबतीत तशी काही तरतूद नाहीये. ब आणि ड. सर्वसाधारण विधेयकाबाबतीत आणि वित्त विधेयकाबाबतीमध्ये या ठिकाणी ही जी संयुक्त अधिवेशन आपण म्हणतो आहे ते त्या ठिकाणी भरवले जाऊ शकतं किंवा ते घेतले जाऊ शकतं. बघा, हिंदीमधलं या ठिकाणी आहे, दोनों सदनों के बीच असहमति के मामले में दोनों सदनों की संयुक्त बैठक का प्रावधान आहे. संयुक्त बैठक म्हटलं गेलं आहे. राष्ट्रपती ते बोलवतात. लोकसभेचे सभापती हे त्याचे अध्यक्ष असतात. बहुमत मुख्यत्वे आपल्याला माहिती आहे की लोकसभा ज्या बाजूने जाईल त्या बाजूनेच तो निर्णय लागत असतो. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्या समोर, लोकसभा विसर्जित झाल्याचे परिणाम काय? असा हा प्रश्न आहे. बघा, लोकसभा विसर्जित झाल्याचे परिणाम. एखादी लोकसभा भंग होते तेव्हा काय इफेक्ट होतात? तिच्या पुढे अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. प्रलंबित कामकाज रद्द होते. लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयक, जरी त्यांची निर्मिती त्याच गृहात झाली असेल अथवा राज्यसभेकडून आलेली असतील, ती रद्द होतात. प्रलंबित जेवढे ना ते सगळे रद्द. लोकसभेने मंजूर केलेले विधेयक, परंतु राज्यसभेतील प्रलंबित विधेयक या ठिकाणी रद्द होतात. राज्यसभेतील प्रलंबित, दोन्ही गृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी जर पाठवले असेल तर ते रद्द होते असं म्हटलेलं आहे. बरोबर काय? 6 नंबरचा प्रश्न आहे. खाली अकड, बकड, अबकड असे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले. मित्रांनो, तिच्या पुढे अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. बघा, पहिला मुद्दा जो आहे ना तो चुकतो. इथेही 3 नंबरचा 2 खालीवर झालेला आहे. 6 नंबरचा हा प्रश्न आहे. बघा, इथे
परिणाम काय? हे प्रलंबित सर्व कामकाज रद्द होते, यस. त्याच्यानंतर लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयकं, त्याच्यानंतर राज्यसभेकडून आलेली विधेयकं ती सुद्धा रद्द होत आहेत, तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकसभेने मंजूर केलेले राज्यसभेत प्रलंबित येत हे सुद्धा, कारण की लोकसभा ती बरखास्त होते ना. बघा इथे लॉजिक आहे, इथे पाठ करून चालणार नाही. आता लोकसभा जी आहे त्यावेळेचे ते सगळे सदस्य जर घरी जात असतील, त्यांच्या समोरचं ते कामकाज त्या ठिकाणी रद्दच होणार आहे. दुसरं, तिथलचे प्रलंबित विधेयकं रद्दच होणार आहेत आणि तिथून मंजूर झालेली विधेयकं रद्दच होणार आहे. मात्र तिसरा हा जो शेवटचा मुद्दा होता की दोन्ही गृहांनी मंजूर करून पाठवले, राष्ट्रपतीकडे गेलेलं आहे, ते नाही रद्द होत. इथलचा खालच्यांचा विषय संपला. आता राष्ट्रपतीकडे खाली लोकसभा बरखास्त हो काही फरक पडणार नाही, ते रद्द नाही होणार. ते राष्ट्रपतीची मान्यता भेटेल, ते फायनल होणार. इथे फक्त ड नंबरचं चुकीचं होतं, म्हणजे इथे अ ब क हे बरोबर आहे. अ ब क हे उत्तर बरोबर आलं पाहिजे, ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी तुमच्या समोर आहे. कोणती विधानं बरोबर आहेत? PYQ राज्यसेवा प्रीचा प्रश्न आहे. संसद कर वाढवू शकते, संसद कर कमी करू शकत नाही असं म्हटलंय, कर रद्द करू शकते, कर वाढवू शकत नाही, कर कमी करू शकते. विधान व्यवस्थित शांततेने वाचायचे, उत्तरापर्यंत पोहोचायचे. अ क आणि ई म्हटलेलं आहे, ओके. ब क ड म्हटलंय, क ड ई म्हटलंय, क आणि ड म्हटलंय. बरोबर विधानं तुम्हाला ओळखायची. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा इथे जर बघितलं मित्रांनो तुम्ही, तर संसद कर वाढवू शकते का? तर नाही. बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं म्हटलंय संसद कर कमी करू शकत नाही, हे चुकतंय, कारण कर कमी करू शकते. संसद कर कमी करू शकते हे विधान बरोबर आहे. कमी करता येतं, फक्त वाढवता येत नाही. बघा हे संसद कर वाढवू शकत नाही म्हणजे हे बरोबर आहे. हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्धार्थी विधान दिले होते. आणि रद्द करू शकते तर करू शकते, फक्त वाढवता नाही येत संसदेला कर. तेवढं जर तुम्हाला माहित असेल तर मग मला वाटतं तुमचं क ड ई हे 3 विधानं बरोबर आहे. हे उत्तर आलं असतं 3. 7चं उत्तर या ठिकाणी 3 आहे. ओके, आपण पुढे जातोय पुढच्या प्रश्नाकडे. संसदेच्या संदर्भातले हे विधानं या ठिकाणी आहेत. बघा संसदे संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला माहीत असावेत असं मला अपेक्षित आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं, संसद हे सर्वोच्च विधिमंडळ आहे, कायदे बनवणारी ही संस्था आहे. आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपण राष्ट्राच्या विधिमंडळाला संसद असं म्हणतो. त्याला पार्लमेंट हा इंग्रजी शब्द आहे आणि हा पार्लर यापासून आला आहे. पार्लर म्हणजे हा फ्रेंच शब्द आहे, त्याच्यापासून हा रूढ झालेला आहे. पार्लर म्हणजे बोलणे, चर्चा करणे, त्याच्यावर मग तो पार्लमेंट, फ्रेंच, पार्लमेंटम, लॅटिन याच्यापासून बनलेला, म्हणजे औपचारिक चर्चा असा याचा अर्थ. औपचारिक चर्चेचं मंडळ किंवा चर्चेची परिषद अशा पद्धतीचं, म्हणजे याचा उगम बघा तुम्ही, हा फ्रेंच आणि लॅटिन शब्दापासून उगम आहे. पुढे सार्वत्रिक हिताच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी एकत्र जमायला लागले. त्याच्यातून विधिमंडळ हा शब्द ग्रेट ब्रिटनच्या संसदेमध्ये, त्या शासन व्यवस्थेमध्ये रूढ होतोय. आणि एक मुद्दा, संसदेच्या संकल्पनेची जननी म्हणून आम्ही ब्रिटनला ओळखतो, हे सुद्धा आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा तुम्हाला या ठिकाणी विधान दिले. घटनादुरुस्ती विधेयक हे फक्त संसदेच्या कनिष्ठ सभागृहातच मांडले जाऊ शकते. घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निर्माण झालेले मतभेद संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये दूर केले जाऊ शकतात. संसद राज्यघटनेतील काही भाग विशेष बहुमताने बदलू शकतो. बघा काही भाग विशेष बहुमताने. संसदेने मंजूर केलेल्या घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकतात. घटनादुरुस्तीवर नकाराधिकार वापरता येतो का राष्ट्रपतींना, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर विधान निवडा म्हटलेलं आहे. मित्रांनो इथे बरोबर एकच असणार आहे. पहिला मुद्दा, घटनादुरुस्ती विधेयक फक्त कनिष्ठ सभागृहात, तसं काही नाही, कुठेही मांडू शकतात, म्हणजे दोन्हीही सभागृहात मांडू शकतात. पहिलं विधान तर चुकला. दुसरं, घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद निर्माण झाले तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे का? 8 नंबरचा प्रश्न आहे आणि सरळ चुकीचं. संयुक्त बैठक नाहीये घटनादुरुस्ती, आपण याच्या आधीच्या याच्यामध्ये बघितलं. संसद राज्यघटनेतील काही भाग जो आहे विशेष बहुमताने बदलू शकतं का? बघा हे बरोबर आहे. आम्हाला विशेष बहुमत, काही ठिकाणी राज्यांची संमती, साधी घटनादुरुस्ती, विशेष घटनादुरुस्ती आम्ही बघितलेलं आहे. यस, हे 3 बरोबर आहे. पुढे, घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकत नाही, त्यांना परवानगी द्यायची, मंजुरी द्यायचीच त्या ठिकाणी.
लक्षात घ्या, एवढे मुद्दे या ठिकाणी आमच्यासाठी कामाचे घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत. आता पुढे कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इथे जर तुम्ही बघितलं तर काही बाबी तुमच्या लक्षात येईल. कलम 368 भारतीय संविधानातील भाग 20 मधील कलम 368 नुसार तुम्हाला घटनादुरुस्ती करता येते. संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, हा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर 368(1) नुसार, कलम 368(1) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालता येते. बघा, भर घालणे, बदल करणे किंवा ते काढून टाकणे. ओके, भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे यानुसार सुधारणा करता येतात. केशवानंद भारती खटला काय म्हणतोय? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संसद घटनादुरुस्ती करताना घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करू शकणार नाही. म्हणजे इथे केशवानंद भारती खटल्याचा तो तेवढा एक भाग माहीत असला पाहिजे की आपलं जे त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते मात्र बदलवता येत नाही. ओके, पुढे आपण जातोय. खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत? चुकीची विधानं कोणती? राज्यसभा आर्थिक विधेयक नाकारू शकते. अर्थविधेयक म्हणतो आपण, नाकारू शकतो राज्यसभा. अर्थविधेयकाबाबत शिफारशी करू शकते. त्याच्यानंतर राज्यसभा आर्थिक विधेयक नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर राज्यसभेचे आर्थिक विधेयक 14 दिवसाच्या आत लोकसभेकडे पाठवले पाहिजे राज्यसभेने. आणि राज्यसभा आर्थिक विधेयक दुरुस्त करू शकते. बघा, दुरुस्ती करता येते. तुम्हाला विचारलं चुकीचं काय आहे? 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चुकीचं काय आहे? बघा, इथे जर बघितलं तुम्ही, राज्यसभा आर्थिक विधेयक नाकारू शकते का? तुम्हाला सरळ कळेल की अरे हे तर चुकतंय, राज्यसभेला ते अधिकारच नाहीये. पास करा, नाहीतर तसंच राहू द्या, आम्ही समजू की तुम्हाला पास आहे. दुसरं, त्याच्याबाबत शिफारशी करू शकते का? यस. नाकारू शकत नाही म्हटलं तर यस, ते तर बरोबरच आहे. आर्थिक विधेयक 14 दिवसामध्ये लोकसभेकडे पाठवली पाहिजे, यस, बरोबर आहे. दुरुस्ती करू शकतं का? नाही, दुरुस्ती करू शकत नाही, फक्त शिफारशी करू शकते. लक्षात ठेवा, म्हणजे अ आणि ई या ठिकाणी जे आहे ना, हे चुकीचं आहे. बघा, 4 नंबरचं उत्तर आमचं आलं पाहिजे. जमतंय, क्लिअर होतंय. बघा, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, आलेले प्रश्न आहे, विविध परीक्षांना आलेले प्रश्न आहे. आम्हाला जर सवय लागली ना, कसे प्रश्न विचारते एमपीएससी, कंबाईनला, राज्यसेवेला, प्रीला, मेन्सला, तर आम्हाला पुढचा अभ्यास करणं सोपं जाईल. पुढे बघा, अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारण शासनाला मुभा आहे? अतारांकित, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, अल्पसूचना प्रश्न असे 3 प्रकार आहे. इथे आठवडा, 15वाडा, महिना, 3 महिना, 10 नंबरचा प्रश्न आहे. अतारांकित प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 महिन्यापर्यंतचा कालावधी त्या ठिकाणी भेटत असतो, हे लक्षात घ्या. आता मग हे जे प्रश्न आहे, प्रश्नांचे प्रकार तुम्हाला माहित असावे. तारांकित प्रश्न, सुरुवातीला स्टार असं चिन्ह असतं म्हणून याला तारांकित म्हणतो आपण. उत्तर हे तोंडीच दिली जातात. बघा, तारांकित प्रश्नाचं उत्तर हे तोंडी द्यावं लागतं. ज्या प्रश्नातून पुरवणी प्रश्न उद्भवू शकतो, तोंडी दिलाय, तुम्ही उत्तर दिलं, एखादा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, त्या ठिकाणी ते सदस्य विचारू शकतात प्रश्न, तो मुद्दा लक्षात घ्या. याला उपप्रश्न किंवा पुरवणी प्रश्न विचारता येतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये केवळ आकडेवारीची मागणी जी आहे ती तारांकित प्रश्नामध्ये अपेक्षित असते की ती आकडेवारी मागलेली नसावी. पीठासीन अधिकाऱ्याला वाटल्यास तो तारांकित प्रश्नाचे रूपांतर अतारांकितमध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तोंडी देता येत नाहीये, लगेच ती माहिती उपलब्ध नाहीये, तर त्याला अतारांकितमध्ये टाका. नंतर ती तुम्हाला सांगितलं की 3 महिन्यामध्ये देता येते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अतारांकित प्रश्न, ज्याच्यावर हा आपल्याला विचारलेला आहे. याच्यावर स्टार हे चिन्ह नसतं म्हणून आपण अतारांकित म्हणतो. ओके, तोंडी उत्तराची अपेक्षा नाहीये. उत्तर लिखित स्वरूपात दिले जाईल मंत्र्यामार्फत, लेखी स्वरूपात. प्रश्नकाळाच्या शेवटी सभागृहाच्या पटलावर हे मांडून दिले जाते. तोंडी उत्तर द्यायचं नसल्याने पुरवणी प्रश्न विचारण्याचा इथे प्रश्न नाही. इथे आकडेवारीची मागणी असू शकते, दीर्घ तपशिलाचा समावेश असू शकतो, स्थानिक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असू शकतो, प्रशासकीय तपशिलाचा समावेश असू शकतो. म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून उत्तर देणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याला आपण अतारांकित प्रश्न असं म्हणतो. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे अल्पसूचनावधीचा प्रश्न. सर्वसाधारण प्रश्नासाठी 10 दिवसाची पूर्वसूचना या ठिकाणी आवश्यक असते. किती? 10 दिवसाची पूर्वसूचना. परंतु अल्पसूचना प्रश्नांना त्यापेक्षा कमी दिवसाची सूचना दिली जाते. तातडीचे आणि सार्वजनिक महत्त्वाचे असे मुद्दे याच्यामध्ये विचारले जातात. पीठासीन अधिकाऱ्याच्या संबंधी मंत्र्याच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही सदस्य कोणत्याही मंत्र्याला प्रश्न विचारू शकत नाही. हा मुद्दा आधी लक्षात घ्या. आपला असा प्रश्न विचारायचा आहे अशी सूचना त्या ठिकाणी महासचिवाला त्यांनी दिली पाहिजे. ज्या दिवशी प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल त्या दिवसापूर्वी 10 दिवसापेक्षा जास्त आणि 21 दिवसापेक्षा कमी अशा कालावधीमध्ये ही सूचना महासचिवांना दिल्या गेली पाहिजे.
ओके, अल्प सूचना प्रश्नांच्या बाबतीतले या बाबी माहीत असल्या पाहिजे तुम्हाला, कारण की मित्रांनो संसदीय कामकाजावर आता प्रश्न वाढतायत एमपीएससीचे. एमपीएससीचा नवा पॅटर्नच तो आहे, लक्षात घ्या. आता ही तुम्हाला पीडीएफ सगळं काही आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला भेटणार आहे. सगळ्या जेवढे काही आपले लेक्चर्स होत आहेत, या आयोगाचा नवा पॅटर्न म्हणून, ते सगळं तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकतात. चला, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला दिशादर्शक ठरेल, तुमच्या अभ्यासामध्ये एक ॲडिशन करणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. लाईक करा, शेअर करा, लेक्चरला चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा STI RCP. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला खूप सारे लेक्चर्स अशाच पद्धतीचे बघायला भेटणार आहेत. थांबूया, धन्यवाद.